नंबर 3 शक्ती व इंधन पुरवठा. कारखाना स्थान निवडीवर शक्ती किंवा ऊर्जा व इंधन पुरवठा या घटकांचाही परिणाम होतो. दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल व अन्य खनिज तेल, वीज, पाणी इत्यादी वस्तूंचा अथवा बाबींचा शक्ती साधनात समावेश होतो. पूर्वीच्या काळी कोळसा हा एकमेव शक्ती साधन असल्याने कोळसा खाणीच्या आसपास उद्योग व्यवसाय स्थापन केले जात होते. मात्र आधुनिक जगामध्ये ऊर्जेचे अनेक पर्याय विकसित झालेले आहेत. यामध्ये जलविद्युत, वायुविद्युत, अणुऊर्जा यासारखे पर्याय उपलब्ध असल्याने कारखाना स्थान निवडीमध्ये शक्ती साधनाच्या सान्निध्याचा प्रश्न राहिलेला नाही. हे पर्याय उपलब्ध झाल्याने आज कोणत्याही ठिकाणी कारखाना स्थापन करता येऊ शकतो. नंबर 4 वाहतूक व दळणवळण सोयी. कारखान्यात कच्चा माल वेळच्या वेळी मिळण्यासाठी व कारखान्याने उत्पादित केलेला माल बाजारपेठात नेण्यासाठी जलद व पुरेशी वाहतूक सेवा उपलब्ध असली पाहिजे. चांगल्या वाहतुकीमुळे कारखान्याच्या कामाचा प्रवाह अखंडपणे सुरू राहतो. कच्च्या मालात फार भांडवल गुंतवणूक करावी लागत नाही. माल संग्रहणाचा खर्च कमी येतो. उत्पादित वस्तूचे मोठे साठे पडून राहत नाहीत. यासारखे फायदे चांगली वाहतूक व्यवस्था असल्यास कारखान्याला होतात. तर याचा विचार सुद्धा कारखान्याची जागा निवडताना करावी लागते. नंबर 5 बाजारपेठांचे सान्निध्य. पक्क्या मालात रूपांतर करताना कच्च्या मालाच्या वजनात घट होत नसेल तर उद्योग घटकांची स्थापना कच्च्या मालाच्या क्षेत्राच्या जवळपास न करता बाजारपेठांच्या जवळपास केली जाते. उदाहरणार्थ सूत गिरण्या व कापड गिरण्या. असे उद्योग कच्च्या मालाच्या ठिकाणी स्थापन न करता बाजारपेठांच्या जवळपास स्थापन केले जाऊ शकतात. कारण अशा उद्योगामध्ये जो कच्चा माल वापरण्यात येतो आणि पक्का माल बनवण्यात येतो या दोन्हीमध्ये वजनाच्या बाबतीत जास्त फरक नसतो. त्यामुळे बाजारपेठांच्या ठिकाणी सूत गिरण्या व कापड गिरण्या तयार झालेल्या तुम्हाला दिसून येतील. नंबर 2 नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती. कारखान्याची स्थान निश्चिती करताना जमिनीचा स्तर, हवामान, डोंगराळ किंवा खडकाळ भाग इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. विशिष्ट मालाच्या उत्पादनासाठी विशिष्ट हवामान, जमिनीचा विशिष्ट प्रकार असावा लागतो. उदाहरणार्थ कापसाचा लांब धागा बनवण्यासाठी दमट हवेची जरुरी असते. यामुळे सूत गिरण्या समुद्र किनाऱ्यालगत स्थापन झाल्याचे दिसून येते. नंबर 3 यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीच्या सोयी. उद्योग घटकाचे कार्य अखंडित चालू राहणे गरजेचे असते. जर उत्पादन कार्यात काही तासांचा खंड पडला तरी लाखो रुपयांचे नुकसान होते. यामुळे यंत्रसामुग्रीत किंवा इतर उपकरणात बिघाड झाल्यास त्याची तत्वर दुरुस्ती होणे आवश्यक असते. मोठे उद्योग घटक स्वतःचीच दुरुस्ती यंत्रणा निर्माण करू शकतात, पण लहान उद्योग घटकांना ते शक्य असत नाही. त्यामुळे अशा उद्योग घटकांना यंत्रे, उपकरणे, दुरुस्तीच्या सोयी उपलब्ध आहेत किंवा नाहीत हे पाहणे आवश्यक असते.
नंबर 4, सरकारी धोरण व कायदे. देशातील सर्व भागांचा समतोल विकास व्हावा, शहरातील गर्दी कमी व्हावी या दृष्टीने कोणत्या भागात कोणत्या वस्तू किती प्रमाणात उत्पादित करावयाच्या, त्यांचे वितरण कसे करावयाचे इत्यादी संबंधात सरकार कायदे कानून करीत असते. काही आर्थिक व इतर सवलती देत असते. तेव्हा कारखान्यांचे स्थान निश्चित करण्यापूर्वी प्रवर्तकांनी किंवा व्यवस्थापकांनी ही संपूर्ण माहिती मिळवली पाहिजे. नंबर 5, सहाय्यक व पूरक उद्योग. काही ठिकाणी काही कारणांमुळे काही ठराविक प्रकारचे उद्योग स्थापन झालेले असतात. यामुळे तशाच प्रकारचे किंवा त्यांना अनुषंगिक सहाय्यभूत ठरणारे उद्योग त्या ठिकाणी स्थापन करणे फायदेशीर ठरते. कारण पूर्वीच्या उद्योगामुळे त्या ठिकाणी त्या क्षेत्रातील कुशल कार्यक्षम कर्मचारी, वाहतूक सेवा, बँकिंग व पत सेवा, दळणवळणाच्या सोयी उपलब्ध असतात. अशा अनुकूल वातावरणाचा लाभ घेण्यासाठी त्याच क्षेत्रातील उद्योग पूर्वी कुठे स्थापन झाले आहेत याचा आपल्या उद्योग घटकाचे स्थान निश्चित करताना विचार केला जातो. नंबर 6, लोकांच्या आवडीनिवडी. उद्योग घटकाची एखाद्या ठिकाणी स्थापना करण्यापूर्वी त्या प्रदेशातील लोकांच्या सवयी, आवडीनिवडी, पसंती यांचा विचार करणे जरुरीचे असते. लोकांची क्रयशक्ती, जाती जमातींचे मिश्रण यांचाही काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो. नंबर 7, स्पर्धात्मक उद्योग. मर्यादित व निरोगी स्पर्धा असेल तर उद्योग वाढीस चालना मिळते. पण हीच स्पर्धा गळेकापू असेल तर उद्योगाच्या वाढीस अडथळा निर्माण होतो व नवीन उद्योग घटकांना अशा स्पर्धेंना तोंड द्यावे लागते व ते त्यांच्या कोवतीबाहेरचे असते. यासारखे प्राथमिक व दुय्यम घटक कारखान्याचे स्थान निवडत असताना नवउद्योजकाला विचारात घ्यावे लागतात.